उशिरा आल्याबद्दल, परंतु एक शेतकरी बंधू भगिनींचाच कार्यक्रम विद्यापीठामध्ये असल्यामुळे तिथून येण्यासाठी उशीर झाला। आणि आजची ही पत्रकार परिषद भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसेजी, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रंगनाथ सोळंकेजी, उपस्थित आमचे सगळे महामंत्री डॉक्टर केदार खटिंग साहेब, माझे सगळे भारतीय जनता पार्टीचे सहकारी आणि जमलेले सर्व पत्रकार बंधूंनो, खरं तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये आणि खास करून आपल्या राज्यामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांना सन्मान द्यायचं आणि शेतकऱ्यांना आधार द्यायचं, शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याचं काम 2014 पासून सातत्याने वेगवेगळ्या योजना आणून चालू आहे। शाश्वत शेती शेतकऱ्यांना करता यावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने वेगवेगळ्या योजना आणत आहेत आणि त्या डायरेक्ट शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवल्या जात आहेत। आज महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या 3 वर्षामध्ये कुठलीही निवडणूक नसताना निवडणुकीच्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्ज माफीची घोषणा केली होती आणि अभूतपूर्व असं यश भारतीय जनता पार्टी महायुती सरकारला ह्या महाराष्ट्रातल्या तमाम मतदार बंधू भगिनींनी दिलं। नंतर झालेल्या लोकल बॉडीज इलेक्शन, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आपण बघितलं, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका 80% 90% ठिकाणी फक्त भाजपा आणि महायुती सत्तेमध्ये आलेली आहे। कारण की हा विश्वास महाराष्ट्रातील तमाम जनतेचा हा मुख्यमंत्री महोदयांवरती, महायुतीच्या नेत्यांवरती आहे। आणि म्हणून जो शब्द आपण दिलेला आहे त्या शब्दाची योग्य वेळी पूर्तता करणार हे वारंवार मुख्यमंत्री महोदय सांगत होते। आणि या राज्यामध्ये आतापर्यंत 4दा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, पण त्यातली 2 वेळा कर्जमाफी करणारे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। 2017 मध्ये मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणली, त्यामध्ये 38,000 कोटी रुपये हे कर्जमुक्तीसाठी महाराष्ट्रातल्या शेतकरी बंधू भगिनींना देण्यात आले। आणि त्यानंतर आता दुसरी कर्जमाफी होत आहे, ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना। याच्या अंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना सुमारे 42,000 कोटी रुपये ही कर्ज माफ करण्यात येणार आहे आणि त्याचा पहिली यादी सुद्धा आलेली आहे। एवढंच नाही, आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये आपलं राज्य पहिलं राज्य आहे जे 7.5 HP खाली जे मोटर वापरतात त्या शेतकऱ्यांना मोफत वीज बिल आपण देत आहोत। एकही बिल शेतकऱ्यांना येत नाही, परंतु शेतकऱ्यांच्या डोक्यावरती थकीत वीज बिलचा खूप मोठा डोंगर होता आणि त्याच्यामध्ये त्या 48,000 कोटी रुपयाचं थकीत वीज बिल होतं, पण ते सुद्धा माफ करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला आणि 48,000 कोटी रुपयाच्या शेतकऱ्यांचा थकीत वीज बिल माफी आपल्या राज्यातली झालेली आहे। म्हणजे यापुढे आपल्या शेतकरी बंधू भगिनींना 0 रुपयाचं वीज बिल येणार आहे आणि योग्य वीज, दिवसा वीज आपल्या शेतकरी बंधू भगिनींना हे आपण देऊ शकत आहोत। शेतकऱ्यांच्या अनेक वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आणल्या। आज आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांना शेती करता यावी यासाठी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून सबसिडीच्या योजना आणल्या। त्याचबरोबर ड्रोन, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून सुद्धा आपल्या राज्यातला शेतकरी हा शाश्वत शेती करू शकला पाहिजे यासाठी योजना आणलेल्या आहेत। दुष्काळाच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्रातल्या नद्यांचं, धरणांचं जाळं एकमेकांशी कनेक्ट करून समुद्रामध्ये वाहून जाणारं पाणी
आपल्या मराठवाड्यामध्ये दुष्काळी भागामध्ये आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी योजना आखलेली आहे। आज जलयुक्त शिवार सारख्या योजना आणलेल्या आहेत आणि त्याचं फलित आपल्या जिल्ह्यामध्ये डोंगराळ तालुक्यात जिंतूर गंगाखेड मध्ये अनेक शेतकरी शाश्वत शेती त्या जलयुक्त शिवारचा फायदा घेऊन करताना आपल्याला बघायला भेटते। मागल त्याला सोलार पंप, मागल त्याला शेततळ, मागल त्याला विहीर, शेतीचे अवजार। आज राज्याचा एकूण बजेटपैकी 95,000 कोटी रुपये हे फक्त कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी दिले जात आहेत। दरवर्षी 95,000 कोटी रुपये खर्च केले जातात फक्त कृषी क्षेत्रासाठी। कापसाची 136 लाख क्विंटलची खरेदी करून 10,883 कोटी रुपयाचे पैसे शेतकऱ्यांचे आता आपल्या सरकारने केलेले। सोयाबीनचे 60 लाख टन उत्पादन 3,198 कोटी रुपये ना खरेदी करण्यात आले। कांदा शेतकऱ्यांना सुद्धा बाजारभाव स्थिर, बघा कांदा महाग झाला तर सर्वसामान्य लोक म्हणतात आमचं आर्थिक गणित बिघडलं, पण तो सुद्धा बाजारभाव स्थिर राहावा यासाठी सरकारने तातडीची मदत केलेली आहे। ठिबक सिंचन असेल यासाठी सुद्धा डायरेक्ट डीबीटी द्वारे निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातोय। शेतकऱ्यांना कर्जमाफी बरोबरच इंटिग्रेटेड फार्मिंग करता यावी, देशी गायींचे संवर्धन करता यावे, पशुधन वाढावं जेणेकरून शेती बरोबरच जोडधंदे असल्याशिवाय शेतकरी हा स्वतःच्या पायावर उभं राहू शकणार नाही। म्हणून या ठिकाणी शेतकऱ्याची उत्पादकता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांद्वारे शेतकऱ्यांना मदत केली जाते। शेतमाल प्रक्रिया उद्योगावरती सुद्धा भर दिला जात आहे आणि आपल्या सारख्या दुष्काळी भागांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं नदी नाले धरणांच्या माध्यमातून या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्यासाठी 275 टीएमसी पाणी हे वेगवेगळ्या माध्यमातून समुद्रामध्ये वाहून जात होतं, ते आपल्या उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आणल्या जाणार आहे आणि त्यासाठी 6 लाख कोटीची कामं करण्याची योजना मुख्यमंत्री महोदयांनी आखलेली आहे। म्हणजे आपल्या पिढीने दुष्काळ बघितलाय, पुढची पिढी दुष्काळ बघणार नाही अशा पद्धतीचं नियोजन मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये होत आहे। आणि म्हणून आज ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा निर्णय नुसती घोषणा नाही तर प्रत्यक्षात उतरण्याचं काम हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे आणि सर्वच शेतकरी बांधवांकडून याबाबत आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे। त्याचबरोबर देशात पहिल्यांदा आज जगामध्ये हे वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं केलं जात असताना ज्या महिलेच्या नावाने शेती सातबारा कधीच नव्हता, परंतु आज शेती फक्त महिलांच्यामुळे टिकून आहे। ती महिला राब शेतामध्ये शेतमजूर म्हणून राबायची, शेताची मालकीन कधी ती झाली नव्हती, पण तिला स्वतःची ओळख निर्माण करून द्यायचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि महिला शेतकरी म्हणून तिची ओळख देण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे महिला भगिनींमध्ये सुद्धा आनंद उत्सव समाधान व्यक्त केल्या जात आहे आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये त्यांनी घेतलेल्या अन्नदात्याला सक्षम करण्याच्या निर्णयासाठी म्हणजेच कर्जमुक्ती, ज्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांना 42,000 कोटी रुपयाची कर्जमुक्ती की जेणेकरून यापुढे शेतकऱ्यांना कर्ज काढण्याची वेळ येऊ नये आणि राज्यातील 48,000 कोटी रुपयाची थकीत वीज बिल शेतकऱ्यांचे वीज बिल माफीचा निर्णय घेतला गेलेला आहे। त्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि मला जे मुद्दे मांडायचे ते मी मांडलेले आहेत। तरी आपल्याला काही प्रश्न विचार